म्हणजे हे जी खुशी आहे का नाही संध्याकाळच्या वेळेस जी सायकल चालवायची, ही खुशी मला लय काय प्रेरणा देऊन जाते. अरे नाही रे बाबा, चल चल रे तू. म्हणजे एक रोज सकाळी येते आणि सांगून जाते आज तर काय नाही काय नवीन करायचं, आज काय नाही काय वेगळं करायचं, आज काय नाही काय नवीन दाखवायचं. ती मी इकडं पुण्याला चाललेलो, म्हणलं आज इथं टेंट लावून इथं थांबा, म्हणलं आज मस्त लोकेशन दिसलेलं या. सूर्य बघा कसा मावळायला लागलेला आहे. आज जरा थोडी ब्लॉग बनवायला जरा थोडी जास्त मेहनत लावतोय मी, असं मला वाटायला लागलंय. आज एवढी जास्त सायकल अशी पळावली का नाही सांगतो, आज खैरच केलं नाही सायकलमध्ये. म्हणजे रेहम नाही आज दाखवला सायकलीवर. रेहम नावाची गोष्ट असते ना, ती नाही सायकल दाखवली मी आज. माझा काम निघला ही बघा. विचार करा सायकल काय बोलली असेल. MH45 MH45 दोघं MH45 त्यांची इच्छा होती भेटायची. पण दगड फोडताना तुम्ही ती गोष्ट विचार करा जी तुम्हाला बनायचं आहे लाईफमध्ये, ती गोष्ट सक्सेस होणार. तुम्ही जर ती गोष्ट स्वप्न बघितलं ना तर ती स्वप्न पूर्ण करायला तुम्हाला देवलाग मदत करतो. त्यामुळे स्वप्न बघा. मला नव्हतं माहिती आहे बाबा ह्या इथं बसून उघडलेल्या आयडिया आज 1 मिलियनचा प्रवास पूर्ण करता आले जवळजवळ. एकच गोष्ट आहे की लाईफमध्ये कधी हार मान नका. कधी बघल तेवढ्या ट्रॉफ्या पूर्ण घर भरल्या, यांना आपली दुसरी वेळ हे घरामध्ये बोलवायची. एवढे मोठे गाड्या वेगमध्ये येत आहे, हे कोंडवरनं सरंडमध्ये येते गाड्या सरळ खाली जाते इकडे. त्यामुळे जर कोण येत आहे ना गणेश खिंडीमधनं तर दमानं जावं रे बाबा. माझं एकच सांगायचं आहे, बाप्पाची मूर्ती आहे आणि ही जी आहे ना ही खिंड एवढी समजी फोडताना ही मूर्ती ही आहे तर सापडलेली, त्यामुळे हिला हाय असं यात ठेवलं. ही बघा. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. मी MH45 स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका ब्लॉगमध्ये. आजची तारीख आहे काहीतरी 15 तारीख सकाळच्या 6 वाजून म्हणजे 7 वाजले आहेत. बरोबर 7 वाजले आहे. मी आहे स्लिपिंग बॅगमध्ये समजा सामान माझं. ओके, आज मला निघायचं आहे पुण्याकडं. चला आता टेंटमध्ये आहे, झोपलो होतो सकाळ. चला उठो, बघू आता काय बाहेर येताना जरा चला बघायचं आहे मला. चला ओके, सकाळचा नजारा काहीतरी असा. ही बघा इकडे समोर JCB लावलेली एकदम मस्तमध्ये. ओके चला मी उरकतो. जाममध्ये गार आहे आज. थंडी आहे, रोज थंडी नसते, आज जाम थंडी आहे. सायकल बघा इकडल्या साईडला सायकल लावलेली आहे. चला उरकतो, निघायचं आहे. आंघोळ करतो आज असल्या गारट्यामध्ये. आज गार लागतं आहे, रोज गार नसते पण आज लई जास्त गार लागतं आहे. सकाळी बघा चप्पल तुटली आहे. ही कोणती चप्पल तुटली ही आहेत बघा. सायकलचा एक प्रॉब्लेम झाला, तुम्हाला दाखवतो काय आहे ती. आता बघा नेट बघा बघा. हे तर एवढा मोठा प्ले पडला आहे भावना नाही बघा. अर्ध्या इंचचा पूर्ण ह्यातमध्ये प्ले असताना अर्धा इंच हलताय पुढं मागं ही. आणि ही पण धडधडी रस्त्यामुळे झालं. ह्या रस्त्याचं काम चालू आहे बघा. ह्या रस्त्याचं काम चालू ना, ह्या धडधडीमुळे समज झालेलं आहे. दोन पॅन्टी ज्या काल मी वाळ्या टाकल्या होत्या, फुल वाळल्या त्या. काल मी कपडे धुले, पण आता आंघोळ करायची पण टाकीमधलं पाणी संपलंय. इशार पडलाय काय करून काय नाही, कारण की इथं हात धुवायचा ह्याला पाणी येतं. मग ह्यातनं बादली भरून घ्यायला लागेल मला एक. आता आंघोळ करतो आता, मग नंतर पुढे निघू आपण. समजे कापडं समजे आहे अशी हातमध्ये टाकून ठेवतो. आता गाडी घालून हात धुवायचं आहे. समजे माणसं हात धुवायचं जेवण केल्यावर ह्या इथनं पाणी बादली भरून घेतोय आणि ह्या इथं आंघोळ करतो. काय तुम्ही समजे माझी कपडे ठेवते या तिकडल्या कपड्यात माझी सायकल आहे आणि आज आपल्याला इथनं निघायचं या. ओके बादली भरली जरा बाद झाली आता. ही मला दिवस पुढे जाऊन खूप जास्त आठवणार नाही. तर ठंडे पानी से नहाना चाहिए, पानी कैसा भी हो लेकिन नहाना चाहिए. ला 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 ला. तुमचा गाणं भाऊ एकदम मस्त मध्ये एकदम रेडी मध्ये तयार झालेला आहे भावांनो. आता आपल्याला निघायचं एकदम मस्त मध्ये पुढं. ही बघा रे, अरे ही बघा माझी सायकल किती सुंदर दिसते हो. माझी सायकल बघितला का तुम्ही? बघा सायकलचा मेन घोटाळा आहे, रस्ता खूप जास्त खराब आहे. त्यामुळं मला बहुतेक असं वाटायला लागलं मला ह्या घाटातून सायकल लोड करून घ्यायला लागेल. कारण की ही आहे ना ही ह्याच्यामुळं बघ काहीच लागणार नाही. बघू चालली तर ठीक आहे, जर सायकल चालली आपली तर आपण ह्या रस्त्याने चालवत घेऊन जाऊ. नाहीतर पुढे माळशेज घाट आहे, वाटलं तर आपण इथनं सायकल लोड करू आणि माळशेज घाटाच्या पडल्या साईडला आपण उतरू शकतो. नाहीतर सायकल दुकानपर्यंत डायरेक्ट मला सायकल अशी लोड करून न्यायला लागेल. बघूया
माईकची चार्जिंग उतरली आहे, चार्जिंगला लावतो माईक, त्यानंतर ना आपण मस्तमध्ये बोलू. तर मी थोडं पुढं निघतो या. चपलीचा साथ मला फक्त इथपर्यंत होता कारण की तुटलेली आहे, एवढी तुटली चप्पल. हिचा साथ इथपर्यंत होता, ह्या चप्पलला मी इथं ठेवतो. बाय बाय चप्पल, मी निघतो. आणि अरे यार मला ती चप्पल सोडताना मला वाईट वाटतं हो, लय वाईट वाटतं यार मला ती चप्पल सोडताना. ती विचार करा की ती चप्पल माझ्या संग कावापासून मला माहिती आहे का, मी ज्यावेळेस बिहारमध्ये होतो ना, बिहारमध्ये मी ती चप्पल घेतली बिहारमध्ये, ते अजूनपर्यंत माझ्या संग आहे. मला वाईट वाटतं, नाही ना घेतो राहून, वाईट वाटतं रे मला खरं. चप्पल मी सोडून निघालो या, टाकून वापरतो तिला. मला वाईट वाटतं मला, म्हणजे हिच्या संग माझी आठवण येते आली. म्हणजे मी हिला किती 6 महिने झाले ही चप्पल घेऊन, 6 महिने जोक नाही, 6 महिन्यापासून चप्पल वापरतोय. तो हॉटेलला पण करतो भावना. आता बाय बाय, मी हॉटेलला भेटू पुढल्या वर्षी. आणि चला ह्या ठिकाणी आता मी रस्त्याला लागतो. हर हर महादेव, आई अंबाबाईच्या नावानं चांग भलं. प्रवासाला एकदम मस्त सुरुवात झाली बघा. आता निघाली भावांनो पुण्याला, सिंहगडकडं. चला जाऊ बघू पुणे कसं आहे ते. पुण्याला मी गेलो या 1-2 वेळा, पण एवढं नीट बघितलं नाही पुणे. आज सायकल बरं बघणं होईल म्हणते ते. पुण्यामध्ये ट्रॅफिक लय खतरनाक आहे, मुंबईपेक्षा जास्त पुण्यामध्ये ट्रॅफिक असते म्हणते ते. बघितलं लय भारी वाटलं. होय, कुणीकडे निघालाय? पुण्याला चाललं. काय होतंय, सेलिब्रिटी आहे तुम्ही, असं वाटतं आम्ही तुम्हाला ओळखतो, तुम्ही काय ओळखत नाही आम्हाला. पण आम्ही तुम्हाला काय होतं व्हिडिओ मध्ये पाहत असतो, त्याच्यामुळे असं वाटतं हा माणूस तो ओळखतोय, हा का ओळखत नाही आपल्याला. आता याने कुठं आपल्याला पाहिलेले. बघताय ना तुम्ही किती लोकांचं प्रेम आहे माझ्यावरती, किती प्रेम करते ती लोक माझ्या, बघितलं ना. तर ही गोष्ट आहे भावांनो, मी पैसा नाही कमावली, मी माणसं कमावली रे, हक्काची पब्लिक कमावली मी, हक्काची. त्यातला एक भाव होता, ते नंतर ना माघारी मोटरसायकल वालता. त्या भाऊ मला काय म्हणला माहिती आहे का, म्हणला नाणेघाटमध्ये माझं रिसॉर्ट आहे म्हणला, तिथं तुम्ही बिनधास्त स्टे करा म्हणला, आपलं हॉटेल आहे, काही अडचण नाही, राहायचं तेवढे दिवस राहा. ठीक आहे म्हणलं भाऊ, चालतंय, काही अडचण नाही. बघा नाणेघाटला केव्हा जाणं होतं ती. ही पडलंय कुठल्या गाडीचं पडलंय काय आहे माहीत नाही. हिला इथं टाकू साईडला, आपण निघू पुढं. काय रोड आहे हो, म्हणजे विचार पडला आहे. ॲम्ब्युलन्समध्ये जर का माणूस असला ना, तर मला तर वाटतं ह्या असल्यातच जीव निघून जाईल अजून. अरे असलं मला अजून 2 गवल्याचं हे बघा बाबा. अरे काय भानगडी काय आहे, अरे काय आहे, कोणाला माहिती आहे काय नेमकं. ही 3रा आहे, आता एक फेकून तिथं दिलं, ही 3रा आहे. काय पडते काय माहीत नाही. एक गाडी आपल्या भावाची थांबलेली इथं, तर ही सायकल मी आता गाडीमध्ये टाकतोय, कारण की ही प्रॉब्लेम आहे ना, ही प्रॉब्लेम हे का इथं, हे आहे का वाढायला लागलं आहे. ह्याला जर आता जर नाही का नाही लोड करून गेलं, हे रस्ता बघितला तुम्ही, हे रस्ता, ह्या रस्त्यातनं ही जी आहे का नाही, ही फाकल, ही पूर्ण आहे का नाही, ही पूर्ण फाकन. ही जर तुटलं ना, तर मग नंतर मला सायकल नवीन घ्यायला लागेल, कारण की ती गोष्ट मिळत नाही. तर त्यामुळं आता सायकल मला लोड करण्याशिवाय कसला पर्याय नाही. ह्या खराब रस्त्यातून लोड करतो आणि चांगल्या रोडला पुढं सोडतो, चांगल्या रोडला पुढं सोडतो सायकल मी. चला सायकल टाका आतमध्ये. सायकल लोड केलेली आहे आणि निघालेलो या. रस्ता बघा, रस्ता काम चालू आहे. रस्त्यात तरी काय बोलायचं, रस्ता नवीन व्हायला चालू आहे ना. भावना बनवली एकदम मस्त मध्ये, मसाला मॅगी बनवली बघा भावानं एकदम. एवढी मसाला मॅगी पहिल्यांदा कोणती केली खायला, लय टेस्ट आहे. हे माईक झाला आहे फुल चार्जिंग. इथं सायकल आहे, सायकल पिकअपमध्ये उतरवली. आता इथं पाठीमागं ह्या फाट्या उतरवली आणि आता इथून निघालेलो या. ही समोर साईडला गणेश खिंड आहे आणि गणेश खिंडच्या पडलेल्या साईडला तिथनं जुन्नर आहे. जुन्नर आहे तिथनं काहीतरी 14-15 किलोमीटर तिथनं जुन्नर आहे. पण हा ही लय मोठा घाट आहे सडला, ही म्हणजे लय मोठा घाट आहे. लय म्हणजे गणेश खिंड माहिती आहे, गणेश खिंड कसला मोठा चढ आहे राव. ही बघा टोटल मोठा चढ आहे. एवढा समजा मोठा घाट मला पार करायचा आता.
चला जाऊ, ह्याचा प्रॉब्लेम दूर करायचा आहे. मला काय आहे ना, मला पुण्यामध्ये पोचायचं आहे काय पण करून. उद्या दुपारपर्यंत पुण्यात पोचायचं आहे, कारण की पुण्यामध्ये एक स्टंट शो आहे एक लय मोठा. तिथं आपलं धनराज भाऊ होतं. मी स्टंट शो त्या दिवशी केलं होतं का नाही, तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असतं की मी स्टंट केलं होतं. ती जी भाऊ आहे का नाही आपला, त्याचा स्टंट शो आहे पुण्यामध्ये. तर मला भाऊ तुम्ही कधी आता एक स्टंट शो आहे या, मला होईल भेट आपली अजून फिरावून. तर निघालेलो या, बघू आता पुण्यामध्ये केव्हापासून होतं आहे, जाऊन बघू स्टंट कसं आहेत काय समजा गोष्टी. अरे हात एवढा थरथर कापतोय तुझा, अवघड आहे. ओके चल हां पुण्याला चाललो. सकाळी बघितलं मी जुन्नरचा व्हिडिओ हो हो होता ना. हां हां सकाळीच बघितलं मी. तेव्हा ही घाट आहे, ह्या घाटातनं मला पुढं जायचं आहे असंच. ओके, तर एवढी जास्त मेहनत लागते आज. जरा थोडी ब्लॉग बनवायला जरा थोडी जास्त मेहनत लावतोय मी, असं मला वाटायला लागलं आहे. एकदम मस्त. ही बघा पाठीमागून आलो इकडं. दोस्तों कुछ ऐसा रोड लगा है जैसे टायगर की पूछ हो. आणि निघाले आलो या रस्त्यांवर. मग थोडा प्लेन लागल्यामुळे कसं थोडं चालाय बरं वाटतं ना, नाहीतर लय पण चढवता असल्या मग मात्र घाम निघतो. इथं वरल्या साईडला गणेश खिंड आहे. आता मी ह्याच ठिकाणं माझा त्याचे ॲक्सिडेंट होता वाचला. इथं बऱ्याच गाड्यांचा ॲक्सिडेंट होतो. इथं गाड्या पडल्या त्या भरपूर अशा आतापर्यंत. ह्या इथं मला टोन बसला दिवशी मी पूर्ण सायकल झोपून घेऊन गेलो, तिकडे चपला पडल्या. इथं आलो, ही बा हो का झालं आहे काहीतरी. हे का कुणाची नाही कुणाची गाडी पडलेलीच आहे इथं. ही बघा हो का, बघायचं तुम्हाला तेव्हा चारचा ये डायरेक्ट खाली बघितलं. तेव्हा चारचा गाडी डायरेक्ट इथं खाली जाते त्या. तेव्हा समजा फुटून पडलेले गाडीत. हे बघा ही बघा हे बघा इथं फ्रीज पडलं आहे. फ्रीज आहे, फ्रीज पण फुटलं इथं. एवढा मोठा कट्टा असलेला गाड्या खाली जाऊन म्हणून, तरीच लाग एवढा कट्ट्याला फोडून गाड्या खाली जाते इकडं. विचार करा तुम्ही कसल्या गाड्या वेगमध्ये येत आहे. हे कोंडवरनं सरंडमध्ये त्या गाड्या सरळ खाली जाते इकडं. त्यामुळे जर कोण येत आहे ना गणेश खिंडीमधनं तर दमानं जा बरं. माझं एकच सांगायचं आहे, ही बघा बघा पूर्ण हे बघा ही साईडचं रेलिंग तुटलं. हे बघा हे बघा रेलिंग, हे रेलिंग समजा तुटलेलं या. सरळच गाडी गेली ह्याच्यावर. तर त्यामुळं दमान चाललं रे बाबा. चला, आणि मी तुम्हाला जी खालनं नजारा दाखवलं होता ना की मला कुठं यायचं या, तेव्हा तिथून दाखवलं. तेव्हा ते खाली दाखवतो, तेव्हा ते घाट आहे तेव्हा तिकडे खाली. तेव्हा त्या घाटातून दाखवलेलं असंच येऊन असंच जाऊन असंच तिकडून असं चालू आहे आता ह्या ठिकाणं. इथं गणेश बाप्पाचं मंदिर आहे या. ही आहे गणेश खिंड. आणि इथनं आता पूर्ण उतारे फुडल्या साईडला मला इथं सायकल उभा केली या. आलो या भाऊ ना. एवढी जास्त मेहनत लागते का नाही सायकलवर घेऊन यायला. किती वेळ लागला तुम्हाला सांगता मला बघू द्या किती वेळ लागला. 10:30ला यायला चालू केलं तुम्ही, 11:30 बरोबर 1 तास लागला इथं यायला. 1 तास म्हणजे किती किलोमीटर अंतर असेल इथनं ते खाली जिथनं चढ चालू होतो तिथं खाली दुकान आहे तिथं चढ स्टार्ट होतो तिथं शाळा का काहीतरी आहे. हां किती 6 आहेत ना इथून कमी 5-6 किलोमीटर. 5 ते 6 किलोमीटर अंतर काढायला पूर्णपणे चढ ही रस्ता काढण्यासाठी मला बहुतेक बरोबर 1 तासाचा टायमिंग लागला. 1 तासाचा टायमिंग लागला आहे. पूर्णपणे चढ होता लय मोठा. आलो घेऊन. चला आता पुढे निघू जुन्नर काढल्या साईडला. पाऊल वाट होती. पाऊल वाटत हां म्हणजे गोड हे घेऊन जायची त्यावेळेस. हां बरं हां म्हणजे आपलं हे काय शिवनेरी किल्ल्यावर जवळ येत होती मग हिथनं येत होती काय. हा इथूनच यायचे गणेश खिंड. अच्छा हिथनं ही वाट होती का नाही आणि हिथनं खाली उतरायची का. हा इथून खाली उतरायचे आणि जेव्हा गणेश खिंड फुटली हां तेव्हा गणपतीची मूर्ती निघाली. होय का. हा ही निघलेली आहे हा मूर्ती निघली आहे. निघालेली. ते दिसतंय ना तुम्हाला गणेश खिंड. हां त्या बघा तिथं ती मूर्ती. त्या बघा ती दगडाची मूर्ती. हां ती निघली का मतानं निघली आहे. हा अरे वा थोडं बघू द्या. चला तुम्हाला थोडं दाखवतो. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस भावांनो शिवनेरी किल्ल्यावर न्यायचं होतं नाही त्यावेळेस हे गणेश खिंडीमध्ये न्यायचं. ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि ही जी आहे ना ही खिंड एवढी समजी फोडताना ही मूर्ती ही आहे तर सापडलेली त्यामुळे ह्याला हाय असं यात ठेवलं. ही बघा ही आणि मूर्तीमुळे ह्याला गणेश खिंड असं म्हणलं जातं. लक्षात राहून द्या कधी पण आला ना दर्शन घेऊन जावा. आता मला दर्शन घेतो लिंबू पाणी पितो. मामा म्हणलं मी लिंबू पाणी करतो. जर गणेश खिंडीमध्ये आला ना तर इथं मामाचं दुकान आहे आपल्या तर येऊन आहे तर मस्त मध्ये लिंबू पाणी पिऊन जावा. हे केले मी गणेश खिंड पार.
आपल्याला आता जायचं आहे कुठं? तेव्हा इकडे खाली जायचं आपल्याला आता. अरे 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 उरे चला. आता इतक्यात मला एक निमंत्रण आलेलं आहे जुन्नरमध्येच आहे आता. आणि एक निमंत्रण आलेलं आहे मला. ती कोणाचं आलं सांगू तुम्हाला. खरमाळे सर म्हणून इथे आहेत. त्यांना मला बोललेलं आहे जेवण करण्यासाठी. त्यांना मला आग्रह केला या अहो या. तर ठीक आहे म्हणलं येतो म्हणलं. म्हणजे आमच्या दोघांना जरा थोडं जमतं. त्यांना भरपूर अशी आवड आहे घर झाड लावायची. चला झाडं लावा झाडं जगवा. खूप जास्त ते लोकप्रिय आहेत महाराष्ट्रामध्ये आपल्या. त्यांच्या घरी निघालूया. त्यांचं घर समजा ट्रॉफीनंच भरलं समजा ट्रॉफीनं भरलेलं आहे. तर त्यांच्या घरी निघालो जेवण करण्यासाठी. जेवण करू आणि लगेच आपण पुण्याच्या दिशेनं रवाना होऊया. चार्जर घेऊन निघालो म्हणलं मोबाईल चार्जिंग करावा. कारण की मोबाईलमधलं चार्जिंग माझ्या लय जास्त कमी आहे. माहीत नाही ह्या 4-5 दिवसामध्ये मोबाईल चार्जिंग लय फास्ट होतात. ते ही भाऊ येतं आपलं कल्याणमधलं. तर हेच घेऊन निघालं मला तुमच्या घरी. वा लाईट नसते का आतमध्ये? हां ओके हां. अरे वा पंखा. अरे ही ह्याला ही शिवनी गार हवा. ही बघा 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 1% चार्जिंग आहे. आणि आता बघा किती मिनटात चार्जिंग होती या. ओके चला समजा गोष्टी चार्जिंग लावल्या त्या खरमाळे सर. ही बघा एवढ्या समध्या त्यांच्या ट्रॉफ्या आहेत. ही बघा बघल तेवढ्या ट्रॉफ्यानं पूर्ण घर भरलं या. यांना आपली दुसरी वेळ हे घरामध्ये बोलवायची. आणि एवढ्या मोठ्या माणसांच्या व्यक्तिमत्वांच्या घरा येऊन हे जेवण करणं म्हणजे माझ्यासाठी खूप जास्त मोठी गोष्ट आहे. ओके तर आज सेना दिवस आहे भावांनो पूर्णपणे. आज आर्मी डे आहे. आणि आज मी इथं आलेलो या. सर आपली एकदा ओळख सांगून द्या एकदा थोडीफार. गणेश भाऊंबरोबर इथे या ठिकाणी गणेश भाऊ घरी आले आहेत. जुन्नरमध्ये आले आहेत. शिवजन्मभूमीमध्ये आले आहेत. आणि पहिल्यांदा मी गणेश भाऊंचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि आज आर्मी डे स्पेशल की आपल्या भारतीय सेनाचा दिवस आहे आज. आणि खास शुभेच्छा द्यायला ते कालच भैरवगडा होते. भैरवगडा मार्गे यावरून पुण्याला जात आहेत ते. आणि जाता आता शुभेच्छा द्यायला थांबलेत. एक 10 दिवसापूर्वीसुद्धा गणेश भाऊ या ठिकाणी आले होते. आणि आमचा हा मित्रसंबंध असाच चालू आहे. आणि गणेश भाऊंचा हा प्रवास मला वाटतं हा खंड चालू राहू. आणि गणेश भाऊंना मी सेना दिवसाच्या भारतीय सेना दिनाच्या निश्चितच त्यांनाच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देतोय. आणि एक असं व्यक्तिमत्व पाहायला मिळाले. मला बोलता बोलले की फक्त 3री झालेली आहे माझी. गणेश भाऊ तुम्ही 3री झालेलं नाही आहे. तुमच्या 3 डिग्र्या झाल्या. तुम्ही ते 3 दिवस फिरलेत असं मला वाटतं या माध्यमातून सांगावं वाटतंय. आणि आमच्या सगळ्या शुभेच्छा आहे. गणेश असेल किंवा साजन भाऊ असेल मिसेस असेल आमची मुलं असतील आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत या ठिकाणी. आणि तुम्ही असेच अनेक गडकोट किल्ले सर करावेत. आपला जो ऐतिहासिक वारसा आहे हा जगाच्या पाठीवर असाच तुमच्या माध्यमातून पोचत राहावा. आणि तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहू अशी या ठिकाणी सदिच्छा आहे. ओके धन्यवाद मनापासून धन्यवाद धन्यवाद. व्हिडिओ बघितले तुझे. धन्यवाद भाऊ. धन्यवाद भाऊ. जुन्नरमधल्या शॉर्टकटनं निघालो. कारण की मेन रस्त्यानं जर गेलो ना गावामधनं तर लय जास्त गर्दी होईल कडनं. त्यामुळं अरे आता सायकल लावली होती इथं खाली. एवढी पोरं जमा झाली का नाही. म्हणजे मला असं वाटायला लागलं भावांना मी लय मोठा सेलिब्रिटी झालो असं वाटायला लागलं. साजन भाऊ पुढे आपलं ते आपल्याला इथं पूर्णपणे मदत करतायत या. ती म्हणलं चला आम्ही तुम्हाला शॉर्टकटनं सोडतो बाहेर. गावात गेल्यावर लय गर्दी होईल बस स्टँड कुंड. हे काय म्हणलं हे तर ही जुन्नरची कमान आहे. तापोसरला नारायणगाव मार्ग आहे. नारायणगाव चाकण आणि पिंपरी चिंचवड आणि पुणे असा रूट आहे. तर पुण्यात जायचं शनिवार वाडा बघायची आपल्याला. आणि एक गुड न्यूज आहे ती तुम्हाला सर्वांना सांगायची या. ती काय आहे ती तुम्हाला मी पुढं सांगतो. धन्यवाद. व्हिडिओ मी कंटिन्यू बघतो. धन्यवाद. जे ते कोणतरी आंघोळ पण करीत होते. तुम्ही ओरडत होते तो व्हिडिओ बघितला. एक फोटो. हे नारायणगाव आहे. हे थांबलो आहे मस्त. काय मिळतं इथं निळावी कृषी केंद्र असं काहीतरी आहे. निरा पिऊ आणि मग निघू पुढं. चला नशीब कोणी नाही आहे इथं. तोंड माधून घेत नाही तर माणसं जवळ येतील नंतर ना अजून फिरावं. चला झालं पण ह्यात ती टाकायचं असतं ना. टाका घ्यात म्हणजे तसलं राव त्याशिवाय काय चवय होतं.
टाका जाम टाका. ओके हां असं जरा हे बघा नारायणगावमध्ये मामा आहे तर मामापाशी यायचं मस्त निरा प्यायचा आणि मस्त पोटगार करून घ्यायचं. ओके विषय संपला. चला खाली घेतलं हां खाली घेतलं की खाली हे खाली घेतलं की हे होतं खाली घेतलं की होतं लक्षात राहून द्या. ते पूर्ण राईड करतात आणि ते सगळे सांगत असतात. ताई आल्या होत्या भेटायला. ताईला खूप भारी वाटलं भेटून म्हणजे लय भारी वाटलं. सांगा ही पण ताई आल्या होत्या यांची संगत आहे. नाव काय ताई? माझं तनुजा वायकर. ताई तुमचं? प्रांजल. तुम्ही कुठला आहे तुम्ही असताना? आम्ही सोलापूर साईड. सोलापूर साईडचं आहे. अकलूज. ही ताई अकलूजची आहे. मी टीमवरच आहे. MH45 MH45 दोघं MH45 तर त्यांची लई इच्छा होती भेटायची. भेटलो. आता मास्क असं वर घ्यायला लागतं. मास्क खाली घेतलं की इकडून लई जास्त गर्दी होती या. चला जाऊ. ताईंना भेटलो लई भारी वाटलं. ही आहे नाशिक पुणे हायवे. ओके ब्रो हां ओके भाई तुमचा गणभाव फायनली पुणे हायवेला लागलेला आहे. पुणे हायवे. ओके ब्रो आता खरी मजा आहे रे. ला 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 ला. आता असं काहीतरी मला चल लागलेला आहे. साईडला एक कोबेर हॉटेल आहे. ह्या हॉटेल संग एक माझं एक लय जुनं नातं आहे सांगतो मला. ही जी हॉटेल बघताय ना माझ्या पाठीमागं 2023मध्ये 1 डिसेंबर दिवशी मी त्यावेळेस ह्या हॉटेलमध्ये बसून माझी इंस्टाग्रामची आयडी उघडली ती मित्रासंग बसून बरं का लक्षात राहून दे नीटा. आणि हिथं आयडी उघडलेली आज दुसरं वर्ष चालू आहे माझ्या आयडीला. दुसरं वर्ष. त्यावेळेस 0 फॉलोअर होतं आपलं. आता 1 मिलियन जवळजवळ फॉलोअर आहेत आपलं. गोष्ट एकच कळते बाबा बरं का जीवनामध्ये कुठल्या गोष्टीचा काळच करा नका. एकच फक्त गोष्ट घ्या मेहनत करा. मेहनत केली समजा गोष्टी मिळते त्या. मग तुम्ही कशी बी करा. तुम्ही दगड फोडा तुम्ही काय पण करा. मनामध्ये फक्त एकच गोष्ट नाही मला ती गोष्ट करायची. जर तुम्ही ती गोष्ट जर मनात धरून जर करत राहिल्यासारखी दगड फोडा. पण मेन काय मग दगड फोडताना तुम्ही ती गोष्ट विचार करा जी तुम्हाला बनायचं आहे लाईफमध्ये. ती गोष्ट सक्सेस होणार. तुम्ही जर ती गोष्ट स्वप्न बघितलं ना तर ती स्वप्न पूर्ण करायला तुम्हाला देवच मदत करतो. त्यामुळे स्वप्न बघा. मला नव्हतं माहिती आहे बाबा ह्या इथं बसून उघडलेल्या आयडी आज 1 मिलियनचा प्रवास पूर्ण करत आले जवळजवळ. एकच गोष्ट आहे की लाईफमध्ये कधी हार मान नका. कधी थकून जाऊ नका. कधी सपोर्ट करणारा पण एखादा चांगला आयुष्यामध्ये मित्र पाहिजे. आम्हाला एक मित्र आहे आणि मस्तमध्ये चालतं आहे बघा अजूनपर्यंत. लोकांचं प्रेम जागोजाग मिळतं या भावाला तर भेटायला. काय म्हणता खरार महादेव. हे लोक आपण कमवले ते समजलं ना. तोंडचं नुसतं मात्र घेतलं ही गाड्या जाग्याला थांबते त्या. कसं वाटतंय भाऊ? मग लाईफमध्ये मेहनत केली पाहिजे का नाही माणसानं? 100% मेहनत केली तर समजा मिळतंय ना. 100% सगळं भेटतं. मेहनत करा हळूच नाही. आपका भाई अभी चल रहा है कुछ ऐसे रोड से जो वो क्या है ना ज़रा थोड़ा मेरा जो पैर है ना इसको ज़रा थोड़ा मैं हल्का कर रहा हूँ. क्योंकि क्या हो रहा है ना मेरा जो पैर है ना सुबह से गाड़ी पे ऐसे चल रहा हूँ ना तो जो पैर है ना जाम हो गया है मेरा पूरा. तो सोचा थोडा चल ही लूँ और गाठवाट भी लगा है ना गाठवाट तर निघालू चालत आणि सनसेट ठेवा कसं होतं बघितलं. म्हणजे ही जी खुशी आहे का नाही संध्याकाळच्या वेळेस जी सायकल चालवायची ही खुशी मला लय काय प्रेरणा देऊन जाते. अरे नाही रे बाबा चल रे तू. म्हणजे एक रोज सकाळी येते आणि सांगून जाते आज तर काय नाही काय नवीन करायचं. आज काय नाही काय वेगळं करायचं. आज काय नाही काय नवीन दाखवायचं. तर रोज असा काहीतरी दिवस जातो. आणि मी सगळं राजगुरुनगरच्या लगभग अजून 14 किलोमीटर पाठीमागे आहे राजगुरुनगरच्या आणि निघालेलो या. चढ लागला एक. हे बघा लोकेशन. जर हिकलला जर तुम्ही असाल ना तर तुम्हाला हिकलली माहिती असेल थोडीफार तरी. हे असं काहीतरी लोकेशन आहे बघा. आज असली सायकल चालवली ह्या घाटामध्ये का नाही खोटं बोलत नाही. ही पॅन्डल आहे ना हे बघा. हे बघा पॅन्डल. आज एवढी जास्त सायकल अशी पळावली का नाही सांगतो. आज खैरच केलं ना सायकलमध्ये. म्हणजे रेहम नाही आज दाखवला सायकलीवर. रेहम नावाची गोष्ट असते ना ती नाही सायकल दाखवली मी आज. माझा काम निघला ही बघा पाक. विचार करा सायकल काय पळवली असेल. बघा बोल्ट आवडतो बघा हातानं बोल्ट फिरतोय.
गॅरेज बघून आवडून घ्यायला लागेल पुढे कुठतरी. आता थांबायची वेळ झाली आपल्याला. तर चांगलं लोकेशन, चांगला स्पॉट बघू, थांबू. राजगुरुनगर जवळ आलो तर उद्या सकाळच्याला राजगुरुनगर आपण पार करूया. ही आजचा काय नाही ब्रो. हां बरं, चांगलं काम करता तुम्ही. धन्यवाद. काय आता म्हणता? कुठे जायचं? पुण्याला चाललो या. हां मग काय तर दिवसातलाही दुसरा निर आहे. पुण्याला चाललेलो या सध्याला. ही पितो. भाऊ म्हणलं भाऊ ही घ्या जरा थोडं प्या. हे पितो या. मौल्यवान वस्तू तुम्ही पण पेत जावा. हे हे माझ्या पाठीमागे इकडे हायवे आणि आज आपण ह्या ठिकाणासाठी टेंट लावणार आहे. ह्या इथं म्हणलं लावा टेंट. ही जी रान आहे ना, ही कोथमिरीचं रान आहे. समजा इथं कोथमीर आहे, समजा ह्यातमध्ये बारीक बारीक कोथमीर आहे. पण ह्यांना कोथमीर काढली आहे, समजा लेंड्या ही पाडले ते. मला वाटतंय गुरंही ह्यात रोज चरायले असं मला वाटतं, शेरड्या ही. तर त्यामुळं म्हणलं चांगला स्पॉट दिसला समोरल्या साईडला. ही बघा ही हाय समोर साईडला हायवे. आधी मी इकडं पुण्याला चाललेलो म्हणलं आज इथं टेंट लावून इथं थांबा म्हणलं. आज मस्त लोकेशन दिसलेलं आहे. सूर्य बघा कसा मावळायला लागलेला आहे. आणि संध्याकाळच्या इथं जाऊन जेवण करायचं आहे कुठतरी. इथं मोठं रिझॉल्ट आहे, इथं नका जेवण करायला. इकडे जाऊया कुठतरी जेवायला मस्तमध्ये. आधी टेंट लावून घेऊ. आता डाटा कॉपी केला समजा, एडिटिंग पण लगेच करून घेतो. म्हणजे डेली ब्लॉगिंग करतो नसेल, डेली रोज रात्री 7:30 वाजता टायमिंग आहे आपला व्हिडिओचा, रोजचा 7:30चा. ही गोष्ट लक्षात राहून द्या तुम्ही, समजेल. तर चला टेंट लावूया. आणि फ्रेश झालो. ह्या इथं येऊन पेट्रोल पंपापाशी इथं हॉटेल इथं येऊन भाऊ सांगत आहे. नंतर ना आता दूध घेतलं या आणि वडापाव मागवलं. तिथलं वडापाव लय भारीत असं म्हणते ते. फ्रेश झालं जरा थोडं मला बरं वाटायला लागलं आता. नाहीतर दिवसभरात पूर्ण घामाने भिजून गेलो होतो. चला दूध पितो आता. फुल मदत आहे भावाकुंड, फुल मदत. भरपूर प्रेम आहे भावाकुंड. भावानं मस्त दूध बिदो एकदम हे आहेत घेऊन पाजलेलं या. ओके मी ऑफरसन घेतो या एकदम मस्तवालं. बघतो कुठलं आहे ते. एक पाणी बॉटल. ओके आता मी टेंटमध्ये आलो आहे. माझ्या भेळीचं सामान कुठं ठेवलं आहे? इथं ठेवलं आहे भेळीचं सामान. बोटल समजा आठवली. असं काय ते समजा आपलं निविजन आहे आज. इथं टाकला बेड. हो भावांनो, आता मला करायची एडिटिंग. चला एडिटिंग करूया खूप जास्त मस्तमध्ये. डेली ब्लॉगिंग बघण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या आपल्या भावाला. खूप जास्त मजेदार ब्लॉगिंग होणार आहे. तर चला मी करतो आता माझं काम. नशीब एवढं जास्त मोठं आहे का नाही. हे बघा फॉलोअर भाव डायरेक्ट इथं उंबऱ्यात येऊन बसलाय आपल्या. तुम्हाला सांगा काय झालं ती माझ्या समध्या बॅटरी उतरत त्या. समध्या दाखवू काही तुम्हाला दाखवते बघा. DJIच्या बॅटरीचं हे बघा. ह्या दोन्ही पण रेड लाईट आहेत या. आणि कॅमेरामधली पण बॅटरी पूर्ण 1% राहिली. ही लास्टचा व्हिडिओ काढतो मी कॅमेरानं आपल्या, ठीक आहे ना. त्यानंतर ही पॉवर बँक आहे आपला. ही जी पॉवर बँक आहे का नाही, बापरे समजा संपलं बघा. संपलंय बघितलं बघा. नशीब लय मोठं भाव आलाय. भाऊचं शेजारी घर आहे कुठतरी. तर भाऊपाशी समध्या बॅटरी देतो आता चार्जिंग लावायला. आणि एक काम होईल, भाऊ थोड्या वेळानं DJIच्या बॅटरी थोड्या वेळानं भाऊ घेऊन येईल चार्जिंग करून. नंतर मी ब्लॉक करू शकतो रात्रीच्याला जर बिबटी आला तरी पण. आणि त्यानंतरनं ही पॉवर बँक ही भाऊ मला सकाळच्याला दिला आणून. मी निघायच्या वेळेस भाऊला फोन करीन. तर असं काहीतरी माईकमध्ये पण चार्जिंग 60% फक्त. तर समजा गोष्टी चार्जिंग होऊन निघतील कारण की भाव आलेला आहे. तसा एक्स्ट्रा अजून एक पॉवर बँक काही द्यायची गरज नाही. पण तरी पण सेफ्टीसाठी पाहिजे समजा गोष्टी. 9 वाजल्या ते आता लाईव्हला जायचं आहे. फक्त 9:02 झाली या. लाईव्हचा टाईम झालेला आहे. मी भेळ बनवायला लावतो पण आधी लाईव्ह जातो. चला लाईव्हला जाऊ. एडिटिंग पण थोडी बाकी माझी. कॅमेरा चार्जिंग आता बॅटरी टाकले त्या. आता मला पण भूक लागली पण आधी लाईव्ह चालू करत जेवण करतो. चला कारण की डेली ब्लॉगिंग करायचं तर एडिटिंग पूर्ण करायला लागेल. झाला आहे ब्लॉग पूर्ण. थोडा नॉर्मल राहिला एडिटिंग करायचा. ओके तर भावांनो मी असं काहीतरी आता डेली ब्लॉगिंग करायला लागलेलो आहे. ही बघा आटोम बॉम्बची पेटी आणि ही मोबाईल ही समजा ही गोष्टी ही लागते सामान ठेवायला सांगत. आणि शनिवार वाड्यापाशी मी येणार नाही. आपली सायकल घेऊन नीट आपली सायकल घेऊन मी येणार नाही शनिवार वाड्यापाशी. तर तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी. तर डेट काय आहे ही बहुतेक फुडल्या ब्लॉगमध्ये मी सांगेलच. तर नक्कीच भेटू सर्वजणांना. तर भावांनो असा काहीतरी आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करून टाका सबस्क्राईब. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद, जय भारत. हर हर महादेव, जय महाराष्ट्र. ला 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 ला. आय 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 आय. हां.